कलाकार म्हटलं की ते स्वतःची खूप काळजी घेतात. त्यांच्या डाएट पासून ते त्यांच्या फिटनेसवर, त्यांच्या दिसण्यावर देखील ते खूप लक्ष देतात. त्याविषयी बरेच कलाकार अनेक इंटरव्ह्यूमध्येही बोलताना दिसतात. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की या अभिनेत्रींचा, या अभिनेत्यांचा महिनाभराचा नेमका खर्च किती असेल. त्यातच आता मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिचा खर्च किती असतो याविषयी सांगितलंय. प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला तिचा महिन्याचा एकूण खर्च किती येतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना प्राजक्ता माळी म्हटलीये की मला खूप वर्षापासून गणिताला बसायचं आहे की माझा खर्च किती होतो, पण ते होतच नाहीये. तसा फार खर्च नाहीये. मी ती व्यक्ती आहे जी कमी संसाधनांमध्ये आयुष्य जगते, कमी संसाधनं वापरते. म्हणजे मी कपडे लवकर फेकून देत नाही, नवीन काही भांडी वगैरे आणण्याची मला काही आवडच नाही, आधीचं मटेरियल संपल्याशिवाय मी मेकअप वगैरेचे कोणतेही प्रोडक्ट आणत नाही. असं सगळं असल्यामुळे माझा खर्च कमी आहे, पण तरी आता कर्जाचे हप्ते असल्यामुळे लाखो रुपये असेल असं म्हणत तिने एक अंदाज तिच्या खर्चाचा सांगितलाय. पुढे तिला तिच्या स्किन केअर रुटीन बद्दलही विचारण्यात आलं. यावर ती म्हटलीये की मी उत्तम जेवण बनवते, मी कुठलाही सोडा असलेलं पेय पित नाही, मी खूप कमी मैद्याचे पदार्थ खाते. सोडा, मैदा, साखर हे बंद केलं पाहिजे किंवा कमी प्रमाणात केलं पाहिजे. जितकं तुम्ही खाता तितकी तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे. मी असं गणित ठेवते की आज सुट्टी आहे तर मी 2 सिनेमे पाहणार, तर मी जागेवरून हलणार नाहीये, तर मी कमी खाल्लं पाहिजे. आज मी शूट करते तर मी व्यवस्थित भाजी, पोळी, वरण, ताक असा सगळा आहार घेते, कारण मला त्या दिवशी काम करायचंय. मी रोज सकाळी 1 चमचा तूप खाते आणि पाणी पिते. चौरस आहाराला मी जास्त महत्त्व देते. अत्यंत आनंदाने मी सांगू इच्छिते की रात्री 8 नंतर मी जेवत नाही. जेवण, जीवन पद्धती, पाणी पिण्याची तऱ्हा या सगळ्याचा जास्त तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो असं तिचा डाएट प्लॅन आहे, असं तिने मुलाखतीत सांगितलंय. तसंच पुढे प्राजक्ता तिचा योग अभ्यास आणि तिच्या मेकअप रुटीन बद्दलही सांगते. ती म्हणते की योगा आणि प्राणायाम हे महत्त्वाचं आहे. याबरोबर रोज उठल्यानंतर मी त्वचेसाठी टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते. मेकअप करणार असेल तर मी आधी प्राइमर वापरते, मगच मेकअप करते. रात्री झोपताना टोनर, त्यानंतर नाईट क्रीम किंवा तेलही लावते, असं तिने तिच्या मुलाखतीत सांगितलंय.